बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्यात मान्सून 15 जून नंतरच सक्रिय होणार. प्रशासनाचा इशारा. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर उन्हाची काहिली नागरिक अनुभवत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तींचा मुक्काम वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. वन्य प्रशासन यावर नजर ठेवून आहे, परंतु या कळपातील काही हत्ती गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम या परिसरात वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असताना या हत्तींना आता नदीचा आसरा महत्त्वपूर्ण वाटत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचा महापूर प्रचंड प्रमाणात वाहताना दिसून येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कुरखेडा स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत एका वाहनातून देशी दारूचे खोके जप्त केले. या कारवाईत सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. उन्हाळा आणि यापासून बचाव करण्याकरिता अनेक मित्र तलाव किंवा नदीमध्ये पोहायला जातात. मात्र सावधानीनं बाळगल्याने अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला. अशा घटना महाराष्ट्रात सातत्याने दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातही 5 मित्र नदीवर पोहायला गेले, परंतु त्यातील 3 मित्र गटांगळ्या खाऊन मरण पावले, तर इतर दोघांना कसाबसा आपला जीव वाचवता आला. नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग आता वारंवार अपघातांना आमंत्रण देणारा मार्ग ठरतो आहे. या मार्गावर दर 2 दिवसात कुठे ना कुठे अपघात घडल्याची माहिती प्रसार माध्यमांवर प्रकाशित होत आहे. याच पार्श्वभूमीवर 8 जून रोजी पहाटे सकाळी 6 वाजता मेहकर जवळ खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 22 ते 23 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे अनेक ठिकाणी समस्या उद्भवत होत्या आणि नागरिक या समस्येत भरडले जात होते. यावर उपाय म्हणून आता सिरोंचा तालुक्यातील गावांना तेलंगणातून वीज पुरवठा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागरिक महाराष्ट्राचे, मात्र त्यांची सेवा तेलंगणा राज्याची, असे हे गणित प्रथमच बघायला मिळत आहे. अवैध रेती तस्करांचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला असून यावर आळा घालण्याचे कठीण कार्य महसूल प्रशासनाला करावे लागते आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथे अवैध रेती वाहतूक नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत तब्बल 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही प्रचंड प्रमाणात सुगंधित तंबाखू बाजारात उपलब्ध होत होता. त्यातल्या त्यात आता अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण अवलंबल्याने अनेक अवैध मार्गाने सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जणांले आहे. वरोरा पोलिसांनी अशाच एका कारवाईत हुक्का तंबाखू जप्त करीत सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 5 जून रोजी मारेगाव तालुक्यातील दांडगाव परिसरात मारडा धरणानजीक एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला होता. त्याची ओळख ही पटवणे पोलिसांना अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत तांत्रिक पद्धतीने त्याचा मृतदेह पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर या खुनाचे आरोपी सुद्धा पोलिसांनी हुडकून काढत त्यांना गजाआड केले. मृतकाद्वारे एका आरोपीच्या बहिणीला त्रास देण्यात येत होता. त्यामुळे त्याचे अन्य 2 साथीदारांच्या मदतीने त्या युवकाचा काटा काढल्याचे अंतिम तपासात निष्पन्न झाले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.